म्हणजे मी याच्यासाठीच पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेचे मनापासून आभार मानले की आज जर का पाचोरा आणि भडगाव शहराचा विकास करायचा असेल, त्याला जर का विकासाचं पॅटर्न म्हणून आपल्याला महाराष्ट्रात दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी सत्तेशिवाय शांतता नाही। इथं दोघं नगरपालिकांमध्ये आज नगराध्यक्ष आले, मी आमदार आहे आणि उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब या नगराचे महाराष्ट्रातले नगर विकास मंत्री आहेत। त्याच्यामुळे 100% विकास हा पाचोरा आणि भडगाव शहराचा होणार। त्याच्यामुळे माझी जनता ही 100% हुशार आहे आणि त्या जनतेने विकासाला मत दिलं, विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि त्याचं द्योतक आज या ठिकाणी दिसतंय। मी आपल्याला खात्री देतो की भडगाव शहर हे शहर की ग्रामीण हे ओळखलं जात नव्हतं, मी त्याला कुठेतरी शहराचं रूप देण्याचा प्रयत्न केला। आता 100% भडगाव शहर हे शहर म्हणून ओळखलं जाईल। पाचोरा शहरामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला। एक विषय फक्त पाण्याचा बाकी आहे, त्याला मी वर्ष 2 वर्षामध्ये 24 तास पाणी मला कसं देता येईल हा प्रयत्न माझा असणार आहे आणि ज्या उर्वरित ज्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी आहेत त्या विकासाकडे माझं लक्ष असतं। धन्यवाद। ओके मिळवलेला आहे काय खरं तर आजचा हा विजय ऐतिहासिक विजय जनतेने घडवून आणलेला आहे। त्यामुळे मी पहिले प्रथमतः या जनतेचा, या मायबाप जनतेचा मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते। खरं तर हा आजचा विजय हा विकासाचा विजय आहे। आप्पासाहेबांनी, तालुक्यातले आमदार यांनी जो आत्तापर्यंतचा विकास केला, त्यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर ह्या जनतेने विश्वास टाकला आणि त्या विश्वासाच्या पोटी आजची खरं तर ही ऐतिहासिक विजयाचं फलित आहे असं मी म्हणेन। दुसऱ्या ठिकाणी संधी मिळाली नक्कीच, कारण ह्या जनतेने वेळोवेळी आम्हाला गेले 20 वर्षापासून आमच्या कुटुंबावर, या शिवसैनिकांवर या जनतेने प्रेम केलं आणि त्या प्रेमापोटी मला या जनतेने परत दुसऱ्यांदा ही सेवेची संधी दिली आणि ती संधीचं सोनं, ती संधी सार्थक करून दाखवण्याचं आमदार साहेबांच्या नेतृत्वात मी नक्की करतो। आपण भाषण करताना सांगितलं होतं की मला जर 5 मिनिटांनी निवडून दिलं तर मी पाणी देणार 100% आमदार साहेबांच्या नेतृत्वात काम करते आहे। आमचं वरती आणि इथपर्यंतचं सत्य नसलेले आम्ही आहोत, त्याच्यामुळे ह्या जनतेला पाणी देण्याचं जे वचन मी दिलेलं आहे ते नक्कीच मी पूर्ण करणार आहे।